नमस्कार, न्यूज टाइम वृत्तवाहिनीत आपलं स्वागत. प्रथम पाहूयात आजच्या काही ठळक बातम्या. गेल्या 10 महिन्यांपासून थकलेलं वेतन लवकरात लवकर न मिळाल्यास कामबंद आंदोलनाचा ट्रॅफिक वॉर्डन कर्मचाऱ्यांचा इशारा. ठाण्यातील हॉटेल्स, मॉल्स आणि चित्रपटगृह रात्री 11:30 नंतर सुरू ठेवल्यास होणार कारवाई. आणि कुराणमधील 26 आयते हटवण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्या वसीम रिझवी विरोधात राबोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. या आणि इतर घडामोडींचा आढावा पण छोट्याशा जाहिरातीनंतर. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सएप आता है. ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सबका मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है. पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है. किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है. सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है. ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन. कैसे दे हर जगह अटेंशन. जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है. मेक लाइफ इजी विद TJSB सोसाइटी. कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो. ठाणे पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभागात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डन यांच्यावर पगार मिळत नसल्यानं उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत अधिक विचारणा केली असता ठाणे महानगरपालिकेनं ठेकेदाराचे पैसे थकवल्यानं ठेकेदाराने देखील या 80 ट्रॅफिक वॉर्डन कर्मचाऱ्यांना पगार देण्यास असमर्थता दर्शवली आहे. ऊन पावसाची तमा न बाळगता गेल्या 5 वर्षांपासून हे ट्रॅफिक वॉर्डन ठाण्यात वाहतूक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून वाहतूक कोंडी सोडवण्याची भूमिका पार पाडतात. परंतु गेल्या 10 महिन्यांपासून पगार मिळत नसल्यानं आता घर कसं चालवायचं या विवंचनेत ठाण्यातील ट्रॅफिक वॉर्डन जगत आहेत. लवकरात लवकर आम्हाला आमची देणी द्यावी अशी मागणी करतच हे 80 वॉर्डन काम करत असून असं न झाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देखील या ट्रॅफिक वॉर्डन कर्मचाऱ्यांनी दिला आहे. राहुल आहे, मी KK टॉप सिक्युरिटी फॅसिलिटीमध्ये मी मॅनेजर आहे. इथे ठाण्यामध्ये मी काम करतो आहे ट्रॅफिक वॉर्डनचा. आम्हाला गेल्या 2 वर्षापासून पेमेंट नाही आहे. आता मध्ये आम्ही सर्व पोरं जमलेली तेव्हा आम्हाला आश्वासन दिलेले की तुम्हाला पैसे 2 महिन्यात तुमचं पेमेंट होईल. तर आता कमीत कमी 8 महिने झाले, वरती 8 महिने झाले आम्हाला कोणी पेमेंट नाही. आमची फाईल नुसतं इथे गेली आहे, तिथे गेली आहे, ह्या साहेबांकडे ते साहेबांकडे, फक्त दिवस ढकलतात आहे. आता मार्च एंडिंग आली आहे सर, आम्हाला काहीच भेटला नाही आहे अजून. 2 वर्ष 10 महिन्याचा पगार आहे आमचा टोटली. 10 महिन्याचा एक पण सुद्धा नाही भेटला आहे. 2019 ऑक्टोबरपासून आमचा पेमेंट थांबला आहे जुलैपर्यंत. जुलै 2020पर्यंत आम्हाला पेमेंट काहीच नाही भेटलं आहे. तर आम्हाला एकच बोलायचं आहे की आम्हाला आश्वासन देऊ नका, फक्त आम्हाला आमची पेमेंट पाहिजे. आम्ही उन्हात तानामध्ये कामं केले, आम्ही फुकट नाही. मी दररोज चक्कर मारतो आहे, दररोजची माझ्याकडे एंट्रीची हे. प्लीज मला पेमेंटचा आम्हाला सर्वांना हे करा. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय आणि कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला सांगण्यात काय आहे? कॉन्ट्रॅक्टरचं नाव रमेश जाधव आहे, रमेश सर जाधव आहे. ते साहेबांचं एकच बोलणं आहे की त्यांना पेमेंट भेटत नाही तर ते आम्हाला कसं देणार. कारण की काम जेव्हा स्टार्ट केले तेव्हा तेच बोललेलं आहे की जेव्हा तिकडनं पैसे येईल ट्रॅफिक युनिटमधून, आम्हाला महानगरपालिकेमधून पैसे येणार तेव्हाच आम्ही तुमचे पैसे देणार. ते म्हणजे डायरेक्ट पैसे देत नाही सगळं, ते त्यांच्याकडेच पैसे येत नाही तर ते आम्हाला कसे देणार. किती वर्षापासून पेमेंट मिळालं आणि किती वर्षाचं पेमेंट बाकी आहे आता? 10 महिन्याची आमची पेमेंट बाकी आहे सर. 2 वर्ष झाले. 2019 पासून 2020पर्यंत, जुलैपर्यंत, ऑक्टोबर ते जुलै एवढा आम्हाला पेमेंट आलाच नाही आहे. काय टोटल आमचं सर 100 वॉर्डन होते 2017पासून स्टार्ट केलेले नोव्हेंबरमध्ये 2017पासून. तर तेव्हा 100 पोरं होती सर. 100 पोरं आतापर्यंत होती, जुलैपर्यंत 100 पोरंच होती सर. म्हणजे काम करत होती आमची पोरं. तुमचं पेमेंटचं प्रोसिजर कशी असते? पेमेंट कोणाला भेटतं? पेमेंट सर आम्हाला महानगरपालिका ट्रॅफिक युनिटला करते. ट्रॅफिक युनिट मग आम्हाला चेक देते, मग आम्ही सर्व पोरांना हे करतात, असं आहे. ठाण्यातील हॉटेल, मॉल्स आणि चित्रपटगृह रात्री 11:30 नंतर सुरू ठेवल्यास सील करण्याची कारवाई केली जाणार आहे. कालपासून ठाण्यातील बार आणि हॉटेल, रेस्टॉरंटला रात्री 11:30 पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल क्षमतेच्या 50% ग्राहकांनाच ही परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं महापालिकेने या संदर्भात आदेश जारी केलेत. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पी शर्मा यांनी हे आदेश दिले असून हॉटेल मालकांच्या बैठकीत हे हॉटेल मालकांना आदेश देण्यात आले. तसंच
कोविडचे सर्व नियम हॉटेल मालकांनी देखील पाळणं गरजेचं असल्याचंही आयुक्तांनी म्हटलं आहे. पालिका आयुक्त आणि हॉटेल मालकांची नुकतीच एक बैठक संपन्न झाली. यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी देखील विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. सर, आजच्या दिवस आपला महापौर आणि आयुक्त साहेबांनी स्वतःहून मीटिंग ठेवलं होतं. आम्हाला हॉटेल असोसिएशनला निरोप आले, तुम्ही लोक येऊन भेटा म्हणून. आम्ही येऊन सांगितलेले, आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे गव्हर्नमेंटची GRच्या हिशोबाने आता 11:30पर्यंत कोविडचे पिरियड असेल तेव्हापर्यंत 11:30पर्यंत चालू ठेवायला सांगितलेलं आहे. 11:30 नंतर चालू ठेवलं तर हॉटेल्स या मॉल सील करायचे अधिकार कॉर्पोरेशनला आहे. आणि नंतर कोविड शिथिल झाल्यानंतर हॉटेल या कुठल्या सील केलेल्या कुठल्याही मालमत्ता ते उघड्याचे अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटचे म्हणून सांगितलेले आहे. म्हणून आम्ही लोक असा विचार केलेला आहे, आजपासून 11:25लाच आम्ही हॉटेल बंद करायची आमची तयारीत आहे आणि हॉटेलचे क्षमतेच्या हिशोबाने 50% चालू ठेवायला सांगितलं. थाने होटल एसोसिएशन की तरफ से हमने आज महापौर साहब से और कमिश्नर साहब से ये प्रॉमिस किया है कि जो भी कोविड-19 के रूल्स हैं हम सब फॉलो करेंगे. लेकिन हमारी भी कुछ दिक्कतें हैं कि जैसे कि हम ही सब लाइसेंस प्रेमाइसेस का हमारा एसोसिएशन है, हम सभी के सभी 11:30 बजे बंद करेंगे. लेकिन कुछ ऐसे प्रेमाइसेस हैं यूर या थाने गुड़बंदर और पूरे के पूरे थाने एरिया में जिनके पास लाइसेंसेस नहीं है और जो लेट नाइट तक चलते हैं. इनके चलते ये होता है कि हमारे कस्टमर्स सोचते हैं कि हमारे यहाँ पे क्यों खाना खाना है, क्योंकि यहाँ पे तो 11 बजे 11:30 बजे बंद हो जाएगा, तो वो लोग वहाँ जाते हैं, जिससे कि हमारा जो एक्चुअल रेगुलर टाइमिंग है उस पर भी बिज़नेस नहीं हो पाता है. तो हमने उनको ये रिक्वेस्ट किया है कि जो टाइमिंग का रिस्ट्रिक्शंस है, जो कोविड-19 के रिस्ट्रिक्शन है, वो सभी को लगने चाहिए. हमें लगे हैं तो उनको भी लगने चाहिए और वो इलीगल वे में कोई भी प्रेमाइसेस ऐसे फुल टाइम ऑपरेट नहीं होने चाहिए. यापुढील बातम्यांचा आढावा अल्पशा विश्रांतीनंतर. ठाण्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था NKT महाविद्यालय यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सादर करीत आहे मुंबई विद्यापीठाशी संलग्न BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज हा पूर्णवेळ अभ्यासक्रम. कुठल्याही शाखेतून 12वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश करण्याची सुवर्ण संधी. शिक्षण प्रक्रियेला पोषक वातावरण, बौद्धिक क्षमतेला आव्हान देणारी प्रोजेक्ट, इंडस्ट्रीमधील नामवंत व्यवस्थापन तज्ञांचं मार्गदर्शन, शिवाय प्लेसमेंटसाठी सुयोग्य मार्गदर्शन. तेव्हा त्वरा करा, आजच प्रवेश घ्या NKT महाविद्यालयाच्या BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज या अभ्यासक्रमात. संपर्क NKT महाविद्यालय, खारकरळी, ठाणे. दूरध्वनी 2543 1119. कुराणमधील 26 आयते दहशतवादाला प्रोत्साहन देणारे आहेत असं सांगत ती हटवण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणारे शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांच्या विरोधात मुस्लिम समाजात आक्रोश निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. रिझवी यांनी मुस्लिमांच्या भावनांना ठेस पोहोचवली असल्यानं ठिकठिकाणहून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात येत असून आज ठाण्यातील राबोडी पोलीस स्टेशनमध्ये देखील त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. हजरत सय्यद मोइनुद्दीन अशरफ उर्फ मोईन मिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुन्नी इत्तेहाद कमिटीच्या वतीनं राबोडीतील 5 मस्जिद ट्रस्टनं इंडियन पिनल कोड 295A चं उल्लंघन केल्याप्रकरणी वसीम रिझवी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे. यावेळी मुमिनपुरा जुम्मा मस्जिद ट्रस्टचे आणि राबोडी मस्जिद ट्रस्टचे साकिब माहिमी, असलम धावटे, मस्जिदे गौसियाचे डॉक्टर असगर मुकादम, निसार सैफी, मस्जिदे अशरफियाचे सफदर खान अशरफी, इश्तियाक अशरफी, सलीम मकरानी, झहीर शेख, मस्जिद अशरफुल उलूमचे हाजी झरार खान, अबरार चौधरी आदींच्या शिष्टमंडळानं या तक्रारीचं निवेदन राबोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांना सोपवलं. कुराण हा मुस्लिम धर्मीयांचा पवित्र ग्रंथ असून वसीम रिझवी यांनी कुराणमधील 26 आयते हटवण्यासाठी याचिका दाखल करून जगभरातील मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावण्याचं काम केलं असल्यानं 153 कलमाअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. नेमका काय विषय आहे, आपण आज निवेदन दिलं? आज आमच्या समस्त ठाणे मुस्लिम समाजातर्फे राबोडी पोलीस स्टेशन इथे वसीम रिझवी नावाच्या स्वानाने जे कृत्य केलेलं आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जे पिटिशन फाईल केलेली आहे कुराणच्या अगेन्स्टमध्ये, त्याच्या विरोधात आम्ही जे हे इकडे FRI करण्यासाठी आलो होतो.
त्या व्यक्ती त्याच्यानी म्हणजे समाजात असामाजिकता तो निर्माण होत आहे, एक वातावरणाचं निर्माण होत आहे. त्याच्या निमित्ताने समाज शांतता राहावी या निमित्ताने आम्ही त्याच्याकडे FIR दर्ज हे केलेला आहे. वसीम रिजवी नाम का जो शख्स है उसने सुप्रीम कोर्ट में PIL दिया हुआ है कि कुरान की कम से कम 26 आयतों को निकाला। अब ये एक हमारे हिसाब से ये नई चीज़ को हवा दे रहा है, एक नई लिटिगेशन को ये हवा दे रहा है। हम वो सब नहीं चाहते। हम चाहते हैं कि इस कमीने पे सेक्शन 153A के तहत कार्रवाई हो। इसको हम लोग FIR करने ही आए हुए और इस कमीने को नस्ल हराम को इसके गुनाह की सज़ा मिलनी चाहिए। ये रिलीजियस सेंटिमेंट को हर्ट कर रहा है हर एक को। इसके लिए हर जगह पे इसके खिलाफ FIR हुई है और हम भी उसी सिलसिले में राबोडी पुलिस चौकी में आके उसके खिलाफ FIR देने के लिए हम लोग जमा हुए हैं। ठाणे ते दिवा या रेल्वे मार्गिकेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम रेतीबंदर भागात सुरू आहे. 21 मार्च रोजीच म्हणजे रविवारी या ठिकाणी लोखंडी तुळई बसवण्याचं काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या रविवारी मुंब्रा बाह्यवळण मार्ग वाहतुकीसाठी 24 तास बंद ठेवला जाणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्या वाढाव्यात यासाठी MRVC कडून ठाणे ते दिवा या 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम सुरू आहे. या मार्गिकेच्या निर्माणाचा भाग म्हणून मुंब्रा रेतीबंदर येथील खाडी किनारी उन्नत मार्ग निर्माण करण्यात येत आहे. या उन्नत मार्गावर रविवारी तुळई बसवण्याचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या उन्नत मार्गाखालून जाणारा मुंब्रा बाह्यवळण मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. येथील वाहतूक पूर्व द्रुतगती मार्ग ठाणे बेलापूर ऐरोली दुर्गाडी भागातून वळवण्यात येणार आहे. या उन्नत मार्गिकेवर 7 मार्च रोजीही MRVCनं 150 कामगार आणि यंत्रणेच्या मदतीनं यापूर्वी देखील एक लोखंडी तुळई उभारली होती. याच ठिकाणी आता पुन्हा 21 मार्च रोजी आणखीन एक लोखंडी तुळई उभारण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे सुमारे 700 पोलीस कर्मचारी आणि 500 वाहतूक समन्वयक शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर तैनात करण्यात येणार आहेत. प्रत्येकाच्या सहभागाने, नागरिकांच्या एकजुटीने, थोरा मोठ्यांच्या जोडीने स्वच्छ सर्वेक्षण 20 मध्ये अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे. अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. वेगवेगळा करूया सारा, ओला आणि सुका 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 कचरा, बदलू ठाण्याचा चेहरा मोहरा, स्वच्छतेचा फुले पिसारा, जगी होई पुकारा, किमया असली घडू दे आणि ठाणे आपले चमकू दे. 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 नको फेकूया रस्त्यावरती कचरा आणि दगड माती, हगंडारीला देव मुक्ती, नको नको थुंकू तू अवती भवती, बंदी आणूया प्लास्टिक वरती, कचरा मुक्त करूया ही सिटी आपली, नवीन पहाट उजाडू दे आणि ठाणे आपले चमकू दे. 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 साऱ्यांनी निर्धार करूया, वेळेवाट कचऱ्याची लावूया, साऱ्यांनी निर्धार करूया, परिसर आपला स्वच्छ ठेवूया, साऱ्यांनी निर्धार करूया आणि कंपोस्ट खत बनवूया, साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेचा दीप उजळूया, साऱ्यांनी निर्धार करूया आणि ठाण्याला अव्वल बनवूया, साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेमध्ये प्रथम येऊया, साऱ्यांनी निर्धार करूया, साऱ्यांनी निर्धार करूया. ठाणे आपले चमकू दे. 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 ये सिर दर्द। सर आप कुछ लेते क्यों नहीं? कौन सी दवा लूं?
सर, आपको दवा की नहीं, सही इंटरनेट सर्विस की जरूरत है। कहीं है ऐसी कोई अच्छी इंटरनेट सर्विस? यस सर, 1&1 ब्रॉडबैंड इंटरनेट सर्विस, अपने ठाणे शहर का एकमात्र सबसे बड़ा इंटरनेट सर्विस प्रोवाइडर। मित्रांनो, आत्ताच्या स्पर्धेच्या युगात सोन्यापेक्षाही महाग आहे तुमचा वेळ आणि तुमच्या या एका क्षणाची आम्ही किंमत जाणतो। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस जी तुम्हाला देते कोणत्याही अन्य इंटरनेट सर्व्हिस पेक्षा इतका जबरदस्त स्पीड की तुम्हीच म्हणाल क्या सुपर स्पीड आहे बापू। मग आजच सामील व्हा या वेगवान इंटरनेटच्या सफरीवर। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, आजच संपर्क करा 2547 9830। आजच्या काही ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। गेल्या 10 महिन्यांपासून थकलेलं वेतन लवकरात लवकर न मिळाल्यास कामबंद आंदोलनाचा ट्रॅफिक वॉर्डन कर्मचाऱ्यांचा इशारा। ठाण्यातील हॉटेल्स, मॉल्स आणि चित्रपटगृह रात्री 11:30 नंतर सुरू ठेवल्यास होणार कारवाई। आणि कुराणमधील 26 आयते हटवण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्या वसीम रिझवी विरोधात राबोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा। आमचा पत्ता मोहना अपार्टमेंट, तळमजला, चंदनवाडी, पाटीलवाडी, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9869734337। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी न्यूज टाइमच्या मराठी बातमीपत्रात। धन्यवाद।